This pictograph is used to effectively show the maximum statistical information in the list space and to compare the statistical analysis of the information. म्हणजे या पिक्टोग्राफचा वापर किंवा चित्ररूप माहितीचा उपयोग जास्तीत जास्त सांख्यिकी माहिती कमीत कमी जागेत प्रभावीपणे दर्शवण्यासाठी व तिचे विश्लेषण तुलना करण्यासाठी केला जातो. पिक्चर्स आर शोन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स बाय डिटर्मिनिंग द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन शो इन द डायग्रामा. म्हणजे चित्रलेखात दर्शवलेली माहिती प्रमाण निश्चित करून चित्रांच्या सहाय्याने दर्शवली जाते. चित्र व त्यांच्याशी संबंधित घटक यातील संबंध प्रमाणाशी लक्षात घेऊन उदाहरणे सोडवणे अपेक्षित आहे. क्वेश्चन, स्टडी द टेबल्स अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. प्रश्नाचा अर्थ आहे, पुढील तक्त्यातील माहिती समजून घेऊन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. People in a town collected aid for the flood affected. This is its pictorial representation. या क्वेश्चनचा अर्थ असा आहे, एका गावातील लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली, त्याचा चित्ररूप तक्ता. स्केल आहे 1 picture means 20 families. एड गिव्हन मीन्स मदतीचे स्वरूप. त्यामध्ये मेडिसिन म्हणजे औषधे, फूड ॲटम्स म्हणजे खाद्यपदार्थ, क्लॉथ्स म्हणजे कपडे, ऑदर म्हणजे इतर. नंबर ऑफ फॅमिलीज हू हेल्प म्हणजे मदत करणारी कुटुंब आहेत. 1 पिक्चर मेडिसिनमध्ये 1 पिक्चर मीन 20 आहे. मेडिसिनमध्ये 3 पिक्चर्स आहेत. 3 पिक्चर मीन्स 20 + 20 + 20 इज इक्वल टू 60 फॅमिली ह्या औषधांची मदत करणाऱ्या आहेत. क्वेश्चन आहे, हाऊ मेनी फॅमिलीज गेव मेडिसिन ॲज एड. म्हणजे किती कुटुंबांनी मदत म्हणून औषधे दिली, तर त्याचा आन्सर आहे 60 फॅमिली. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट फॉर्म ऑफ हेल्प वॉज गिव्हन बाय द लार्जेस्ट नंबर ऑफ फॅमिलीज. कोणत्या स्वरूपातील मदत करणारी कुटुंबे सर्वात जास्त आहेत. पहा, पिक्टोग्राफमध्ये तुम्हाला फूड ॲटम या एड्समध्ये सगळ्यात जास्त पिक्चर दिसत आहे. व्हॉट फॉर्म ऑफ हेल्प वॉज गिव्हन बाय द लार्जेस्ट नंबर ऑफ फॅमिलीज. या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे फूड ॲटम्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट फॉर्म ऑफ एड वॉज गिव्हन बाय द लिस्ट नंबर ऑफ फॅमिलीज. या क्वेश्चनचा अर्थ असा आहे, कोणत्या प्रकारची मदत करणारी कुटुंबे सर्वात कमी आहेत. यासाठी आपण पिक्टोग्राफ पाहूया. तर सर्वात कमी चित्रांची संख्या तुम्हाला क्लॉथ्स या एड गिव्हनमध्ये मदत करणाऱ्यामध्ये दिसत आहे. व्हॉट फॉर्म ऑफ एड वॉज गिव्हन बाय द लिस्ट नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे कोणत्या प्रकारची मदत करणारी कुटुंबे सर्वात कमी आहेत, तर त्याचा आन्सर येणार आहे क्लॉथ या प्रकारची मदत करणारी कुटुंब सर्वात कमी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अ चार्ट शोईंग द क्रॉप ग्रोन बाय द फार्मर्स इन अ व्हिलेज. म्हणजे एका गावातील शेतकरी शेतात कोणते पीक घेतात याची माहिती देणारा तक्ता आहे. क्रॉप म्हणजे पीक, नंबर्स ऑफ फार्मर्स म्हणजे शेतकरी. तर क्रॉपमध्ये ज्वार, पल्स, व्हेजिटेबल, ऑदर. ज्वार म्हणजे ज्वारी, पल्स म्हणजे कडधान्य, व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला, ऑदर म्हणजे इतर. स्केल आहे 1 फार्मर पिक्चर मीन्स 10 फार्मर्स. क्वेश्चन आहे, हाऊ मेनी फार्मर्स ग्रो ज्वार. मीन्स ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती. तर आपण हा पिक्टोग्राफ पाहूया. पहा, ज्वार हे क्रॉप घेणारे 3 फार्मर्स आहेत. 1 फार्मर्सचं पिक्चर म्हणजे 10 फार्मर्स आहेत. 3 फार्मर्स मीन्स 10 + 10 + 10 इज इक्वल टू 30. हाऊ मेनी फार्मर्स ग्रो ज्वार. आन्सर येईल 30 फार्मर्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच क्रॉप इज ग्रोन बाय द लिस्ट नंबर ऑफ फार्मर्स. याचा अर्थ आहे, कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत.
सी पिक्टोग्राफ. आपण चित्रालेख पाहूया. सर्वात कमी पिक्चर्स आपल्याला पल्स या क्रॉपमध्ये दिसत आहेत. पल्स या क्रॉपमध्ये फार्मरचे फक्त 2 पिक्चर्स आहेत. विच क्रॉप इज ग्रोन बाय द लिस्ट नंबर ऑफ फार्मर्स. या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे पल्स. पल्स म्हणजे कडधान्य. हे एक पीक घेणारे सर्वात कमी शेतकरी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी मोर फार्मर्स ग्रो व्हेजिटेबल दॅन पल्सेस. भाजीपाला पिकवणारे शेतकरी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा किती जास्त आहेत. या क्वेश्चनचं आन्सर पाहण्यासाठी आपल्याला पिक्टोग्राफ पाहावा लागेल. व्हेजिटेबल हे क्रॉप घेणारे 4 फार्मर्स आहेत. 1 फार्मर्स पिक्चर मीन्स 10 फार्मर्स. सो 10 + 10 + 10 + 10 इज इक्वल टू 40. नाव पल्स म्हणजे कडधान्य हे पीक घेणारे 2 फार्मर्स आहेत. 10 + 10 इज इक्वल टू 20 फार्मर्स. हे पल्स हे पीक घेणारे आहेत. क्वेश्चन आहे हाऊ मेनी मोर फार्मर्स ग्रो व्हेजिटेबल दॅन पल्स. म्हणजे व्हेजिटेबल हे पीक घेणारे शेतकरी पल्स हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा कितीने जास्त आहेत. म्हणजे 40 - 20 इज इक्वल टू 20 फार्मर्स. हे व्हेजिटेबल घेणारे फार्मर्स जास्त आहेत.